नेवासा तालुक्यात कर्जामुळे आणखी एक शेतकऱ्याची आत्महत्या। नेवासा तालुक्यात कर्जामुळे आत्महत्येच्या घटनांनी चिंता वाढवली आहे। केवळ 8 दिवसांच्या कालावधीत ही दुसरी घटना आहे। गुळगव्हाण येथील 49 वर्षीय नानासाहेब केशव ठोंबळे या शेतकऱ्याने ऑगस्ट 21 रोजी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली। वाढता कर्जाचा डोंगर आणि कपाशी पिकाकरिता खत व औषधे खरेदी करण्यासाठी पैशांचा अभाव यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते। आधी ऑगस्ट 17 रोजी वडुले येथील एका शेतकऱ्यानेही आत्महत्या केली होती। ठोंबळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई असा परिवार आहे। कुटुंबाकडे अंत्यविधीसाठी पैसे नसल्याने ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून अंत्यसंस्कार केले। प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अवताडे यांनी या घटनेबद्दल प्रतिक्रिया देताना याला आत्महत्या न मानता सरकारी धोरणामुळे झालेला बळी असल्याचा आरोप केला आहे। नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमुळे एक खळबळ निर्माण झाली असून या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।